हॅलो गाईज, मी DSP. मुंबईमध्ये फायनली पावसाला सुरुवात झाली. मग विचार कसला करायचा? हेल्मेट घातलं आणि निघालो मुंबई टू लोणावळा बाईक रायडिंगला. आम्ही एरोलीवरून निघालो. नेरूळ थ्रू JNPT रोडने पुढे गेलो. बाईक रायडिंगसाठी हा रस्ता खूप छान आहे. आणि थोड्याच वेळात आम्ही मुंबई पुणे ओल्ड हायवेला पोहोचलो. आणि बॉस, खरी राईड इथून स्टार्ट झाली. खालापूर आणि खोपोली क्रॉस करून आम्ही खंडाळा घाटामध्ये पोहोचलो. वर जाऊन हायवेच्या साईडला मी बाईक थांबवली. समोर बघितलं तर काय, एक माकड दुसऱ्या माकडाला बिस्किट खायला देत होतं. खंडाळा घाटातील सुंदर असा व्ह्यू पाहून आम्ही पुढे टायगर पॉइंट कडे निघालो. फायनली पोहोचतो टायगर पॉइंटला. आणि होनेस्टली हा व्ह्यू कॅमेऱ्यापेक्षा डोळ्यांनी बघण्यात खूप जास्त मजा आहे. व्ह्यू एन्जॉय केला, फोटो पण क्लिक झाले. पण टायगर पॉइंटला येऊन फक्त व्ह्यू बघून कसं चालेल? तिथली फेमस कांदा भजी, मक्याची भजी, मसाला मॅगी आणि गरमागरम चाय नक्कीच ट्राय करायला पाहिजे. फोटो झाल्यावर आम्ही थोडा ब्रेक घेतला आणि मग निघालो ट्रिप मधला सगळ्यात इंटरेस्टिंग स्पॉट एक्सप्लोर करायला. खंडाळा घाट क्रॉस केल्यावर साधारण 3 किलोमीटर आत जंगलातून जावं लागतं. म्हणूनच अजून ही जागा खूप कमी लोकांना माहिती आहे आणि गर्दी पण खूप कमी असते. हे बघा, हे आहे मुंबई पुणे मिसिंग लिंक व्ह्यू पॉइंट. या हिडन स्पॉटची एक्झॅक्ट लोकेशन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, म्हणून पेजला फॉलो करायला विसरू नका. पार्ट 2 खूप इंटरेस्टिंग असेल. मग इथून आम्ही मुंबईकडे रिटर्न निघालो आणि खंडाळा घाटामध्ये पावसाने मस्त सरप्राईज दिला. थोडा वेळ थांबून पावसाचा एन्जॉय केला आणि मग पुन्हा राईड कंटिन्यू केली. अशी झाली आमची या सीझनची पहिली मान्सून बाईक राईड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढची राईड कुठे करायची. आणि अशाच ट्रॅव्हल्स व्लॉगसाठी पेजला नक्की फॉलो करा. मी DSP. चला तर मग भेटूया पुढच्या राईडमध्ये. गुड बाय.